रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक येत्या 7 फेब्रुवारीला होते. मतमोजणी 9 तारखेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेना, उद्धव ठाकरे सेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही अपक्षही आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातला विचार केला तर 56 जिल्हा परिषद गट आहेत. त्यामध्ये साधारण मिळालेल्या माहितीप्रमाणे शिवसेना 28 जागी लढते, राष्ट्रवादी काँग्रेस 16 ते 18 ठिकाणी, भाजप 8 ठिकाणी युतीत आहे आणि 3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत आहेत. एक कोसुम, दाभोळं आणि जालगाव या ठिकाणी भाजपा सेनेसोबत राज्यातल्या सत्तेतल्या मित्रपक्षासमोर लढते. आता ह्या साऱ्या परिस्थितीमध्ये काही लढतींकडं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. त्या रंगतदार होतील, म्हणजे काय होतील, हाय व्होल्टेज असतील. तसं वातावरण राजकीयदृष्ट्या दिसतंय. त्याच्यामध्ये काही हाय व्होल्टेज लढतींचा आपण आज उल्लेख करणार आहोत. त्याच्यामध्ये गोवागरमध्ये आजगोली जिल्हा परिषद गटात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार भास्करराव जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यासमोर आहेत युतीचे संतोष जैतापकर. ही एक लढत हाय व्होल्टेज होईल असं तर बोललं जातं आहे. दुसरा सावर्डा, राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेला भाग. सावर्ड्याला कोण लढत आहे तर तिथे आमदार शेखर निकम यांच्या सभागती, माजी पंचायत समिती पूजा निकम त्यांच्यासमोर सुद्धा युतीच्या माजी पंचायत समिती धनश्री शिंदे ह्या लढत आहेत. पण ती सुद्धा लढत ती रंगतदार होईल. राजकीय समीकरणं बदलत आहेत आणि त्यामुळे तिथेच सुद्धा रंगतदार लढत होईल असं बोललं जातं आहे. तिसरं खेरडी चिपळूणमधला जिल्हा परिषद गट, तिथे दिशा दाभोळकर या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट. त्यांच्यासमोर उत्तर रत्नागिरीचा भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सतीश मोरे यांच्या सभागती लढत आहेत. त्या लढत आहेत रावी मोरे. ती सुद्धा लढत आहे ना रंगतदार होणार आहे, कारण तिथं भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. त्याचबरोबर पुढची आहे भडगाव. सर्वांचं लक्ष वेधत असलेली जिल्हा परिषद गट भडगाव म्हणजे पूर्वीचा फुरुस, नव्याने झालेला भडगाव. त्या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांचे मेवणे अजय विरवटकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडे लढत आहेत. त्या ठिकाणी सुद्धा महायुतीमध्ये सुद्धा लढत आहे. त्या ठिकाणी लढत आहेत समोर त्यांच्या सेनेचे राजेंद्र रेवाळे. ही लढतसुद्धा रंगतदार होणार आहे, प्रतिष्ठेचे झाले. त्याचं कारण असं आहे की भडगाव जिल्हा परिषद गटामध्ये ह्यापूर्वी पुरुषमधून माजी आमदार संजय कदम, त्याचबरोबर माजी सभापती अण्णा कदम यांनी ह्या गटामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे भडगाव जिल्हा परिषद गटामध्ये जामगे हे रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं गाव येतं. त्यामुळे ती लढतसुद्धा रंगतदार होणार आहे. जर त्याच्यामध्ये काय निर्णय वेगळा आला तर सेनेलासुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे रामदासबाईंनासुद्धा आणि सुनील तटकरेंसुद्धा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोसूमध्ये आपण यापूर्वीच बोललो होतो. कोसूमध्ये सुद्धा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने विरुद्ध प्रमोद अदटराव अशी रंगतदार आमनेसामने लढत आहे युतीतील मित्रपक्षाची. तिथं आणखी रंगत आणली ती उद्धव ठाकरे सेनेच्या मुग्धा जागुष्टे यांनी. आणि रत्नागिरी तालुक्यामधला गोळप जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर तिथं अपक्ष लढवत आहेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने विरुद्ध शिवसेनेचे नंदा मुरकर. निवडणूक रंगतदार अवस्थेत जाणार असं बोललं जात आहे. पण पालकमंत्री उदय सामंतांची राजकीय रणनीती तिथे काय असेल यावरती मात्र सगळा निकाल अवलंबून असेल. एकंदरीतच काय की ह्या सारा विचार केला ना तर ह्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या रंगतदार लढती आहेत. आता नेमकं ह्याच्यामध्ये कोण बाजी मारतो ह्याचा मात्र निर्णय येत्या 9 फेब्रुवारीला होणार. पण तोपर्यंत ह्या रंगतदार लढतीची चर्चा मात्र मंडणगडपासून राजापूरपर्यंत सुरू आहे असं म्हणावंच लागेल. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.